नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आजच्या सुंदर दिवसाच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण सेशनमध्ये मी अनिल भगवान चव्हाण, संचालक ABC अकॅडमी, चिखली डिस्ट्रिक्ट, बुलढाणा। आजच्या सुंदर दिवसाच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण सेशनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करतोय। खरं तर मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी आहे। 19 फेब्रुवारीच्या या सुंदर आणि महत्त्वपूर्ण दिवशीच हे एक सुंदर सेशन घेऊन मी तुमच्यासोबत आलेलो आहे। तर मित्रांनो, मी अनिल भगवान चव्हाण आज या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती थोडासा प्रकाशझोत टाकणार आहे। यांच्या जीवनाबद्दलच्या काही गोष्टीबद्दल या ठिकाणी बोलणार आहे। तर माझं जे काही छोटेखानी भाषण आहे मित्रांनो, हे तुम्ही नक्कीच मन लावून ऐकाल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। प्रज्ञाशील करुणेबरोबरच अखिल विश्वाला महान शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून या जगाला महान अशी मराठीमधली देणगी दिली, ते संत ज्ञानेश्वर जगद्गुरू तुकोबाराय, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याचं बीज पेरलं आणि त्याच बीजापासून एक वटवृक्ष तयार झाला। तो वटवृक्ष म्हणजेच महाराष्ट्र राज्य। ज्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या स्थापनेच्या पाठीमागचं मूळ होतं मित्रांनो राजमाता जिजाऊ मासाहेब। त्यांनीच इथल्या मराठी माणसाच्या रक्तामध्ये स्वाभिमान जागा केला। त्यांनीच इथल्या मराठी माणसांच्या भावनांना जागवलं आणि स्वराज्याची स्थापना केली। स्वराज्य स्थापना करणारी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब, शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या रक्तामध्ये होते ते छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाला जन्म देणारे आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, आकाशाने नाकारलेल्या पंखांना उडण्याचे बळ देणारे महामानव प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्यासमोर देशाचं संविधान लिहिताना छत्रपतींचा आदर्श होता अशी बाबासाहेब आंबेडकर, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या महापुरुषांनी वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो। तुम्हाला सर्वांनाही शिवजयंतीच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा। खरं तर मित्रांनो, शिवाजी महाराज 16व्या शतकाचा प्रारंभ होता मित्रांनो। त्या काळामध्ये 4 मुघल सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थैथै नाचत होत्या आणि अशा या प्रचंड घामाघूमीच्या काळामध्ये स्वाभिमान विकला गेलेला होता मित्रांनो। अनेक मराठा सरदार आदिलशाहीच्या दरबारामध्ये होते आणि अशा आदिलशाहीच्या दरबारामध्ये मराठ्यांना कसली इज्जत राहिलेली नव्हती मित्रांनो। आणि अशा प्रचंड दुष्काळाच्या घामाघूमीच्या काळामध्येच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य आवश्यक होतं, स्वराज्याची पायाभरणी आवश्यक होती मित्रांनो। आणि ही पायाभरणी करण्याचा मनोदय राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या मनामध्ये होता आणि तो पूर्ण करण्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे मित्रांनो। 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवराय जन्मले। लहानपणापासून जिजाऊ मासाहेबांनी त्यांना राम, कृष्ण यासारख्या मोठ्या मोठ्या वीरांच्या कथा सांगितल्या मित्रांनो। आणि त्यामुळे शिवाजी महाराजांमध्ये एक जिद्द तयार झाली की आपण सुद्धा रामासारखं रामराज्य उभं केलं पाहिजे, कृष्णासारखं आपण कार्य केलं पाहिजे। ही भावना त्यांच्या मनामध्ये लहान असतानाच रुजवल्या गेली मित्रांनो। आणि मग त्यापुढे त्यांनी त्या आदिलशाहीचा, मुघलशाहीचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा केली। वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली मित्रांनो। मग विचार करा की आजच्या काळामध्ये 16 वर्षाची मुलं काय करतायत आणि त्या काळात महाराज काय करत होते मित्रांनो। वयाच्या 18व्या वर्षी शिवाजी महाराजांनी 2 किल्ले जिंकले होते। स्वराज्यामध्ये 350च्या वरती किल्ले होते मित्रांनो। 350च्या वरती किल्ले शिवाजी महाराजांनी जे आपल्या कारकिर्दीमध्ये जिंकले। वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि वयाच्या 18व्या वर्षी किल्ले जिंकले। विचार करा मित्रांनो, आजचा वयाचा 18 वर्षाचा तरुण काय करतो आहे। तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो की महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधून काढली होती। त्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये मुलीची पहिली शाळा काढली होती मित्रांनो। ती कधी काढली होती? 1 जानेवारी 1848ला। तेव्हा फुलेंचं वय होतं 21व्या वर्षाचं। कधी कधी मित्रांनो बऱ्याच लोकांनाच एक सवय आहे की मी खूप लहान आहे बुवा, मला अजून बरेच काही करायचं आहे। कसं आहे ना मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या 13व्या ते 14व्या वर्षी। मग विचार करा, त्यांनी इतका मोठा ग्रंथ वयाच्या 13व्या वर्षी लिहिला। मग तुम्ही काय? कमीत कमी वयामध्ये जास्तीत जास्त प्रगती करणं फार गरजेचं आहे मित्रांनो। स्वामी विवेकानंद सारख्या व्यक्तीला फक्त वय 30 वर्षाचं आयुष्य लाभलं
पण त्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी असं काही कार्य केलं मित्रांनो की त्या कार्यामुळे आज संपूर्ण जगामध्ये स्वामी विवेकानंद ओळखले जातात. बंधू आणि भगिनीने म्हणून त्यांनी संपूर्ण जगाला एकतेच्या सूत्रात गुंतवलं ते स्वामी विवेकानंद होते मित्रांनो. कुठेतरी तुमच्यासमोर माझ्यासमोर महापुरुषांचा आदर्श असतो, तो आदर्श आपण जपला पाहिजे, त्या आदर्शानुसार वाटचाल केली पाहिजे. छत्रपतींचा इतिहास सांगायचा झालाच मित्रांनो तर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला. त्यांचे वडील होते मित्रांनो शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले हे पुण्याची जी काही जहागीर होती त्या जहागिरीचे जहागीरदार होते. आदिलशाहीच्या दरबारामध्ये त्यांना प्रचंड मोठी जहागिरी मिळाली होती मित्रांनो. आणि त्या जहागिरीचं जे काही तिथे एक शिवनेरी किल्ला होता मित्रांनो, जुन्नरच्या जवळ एक शिवनेरी किल्ला होता आणि त्या शिवनेरी किल्ल्यावरच छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे मित्रांनो. 19 फेब्रुवारी 1630ला शिवराय जन्मले. शिवराय आपल्या आयुष्यामध्ये 1680 पर्यंत त्यांचं आयुष्य होतं मित्रांनो. 1680 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचा मृत्यू का झाला का नाही याच्याबद्दलची अनेक कारणं आहेत. कसं आहे ना मित्रांनो, आजचं जे काही माझं भाषण आहे त्या भाषणामध्ये मी हेच स्पष्ट करणार आहे की शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभावतेचं एक प्रतीक होतं मित्रांनो. ते एक धर्मनिरपेक्ष राज्य होते मित्रांनो. हिंदू धर्माचा जो काही हिंदवी स्वराज्याची त्यांनी जी स्थापना केली, ही स्थापना करत असताना त्यांच्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माची माणसं होती. प्रत्येक जाती धर्माची माणसं होती. ज्या मुस्लिमांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारलं तेच मुस्लिम त्यांच्या स्वराज्यामध्ये महत्त्वाच्या पदावरती होते मित्रांनो. शिवाजी महाराजांचे वकील असतील, काजी हदर असतील किंवा त्यांचा जो काही तोफखान्याचा प्रमुख होता मित्रांनो तो सुद्धा असेल, ही बहुतांश माणसं मुसलमान होती, मुस्लिम होते. कारण ह्या ज्या काही लढाया होत्या मित्रांनो ह्या स्वराज्याच्या लढाया होत्या. जातीच्या धर्माच्या त्या लढाया कधीच नव्हत्या. त्यामुळे महाराजांना कधीही जाती आणि धर्माच्या चौकटीत बसवू नका. त्यांना कधीही फक्त ते मराठ्याचे नाही तर ते संपूर्ण देशाचे आहेत मित्रांनो. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे पत्र लिहिलेलं आहे शिवरायाबद्दल, तिच्यामध्ये जवाहरलाल नेहरू उल्लेख करतात की शिवाजी महाराज हे संपूर्ण राज्याचे होते, ते संपूर्ण राष्ट्राचे होते. अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे एक आज्ञापत्र मी वाचलं होतं मित्रांनो. त्या आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांचा पर्यावरणाबद्दलचा दृष्टिकोन दिलेला आहे मित्रांनो. त्या आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांनी सैनिकांना आदेश दिलेला आहे की तुम्ही जे काही लाकडं तोडतात ती लाकडं तोडत असताना फक्त सागवान वृक्षाची लाकडं तोडली जावीत. फणसाची, आंब्याची झाडं तोडण्यास शिवाजी महाराजांनी प्रतिबंध घातला होता. मग का प्रतिबंध घातला असेल मित्रांनो? आंब्याचं झाड किंवा फणसाचं झाड का नाही तोडू दिलं? त्याचं मागचं कारण होतं की राजे असं म्हणतात की ही जी काही झाडं आहेत इथल्या रयतेने आपल्या मुळाबाळाप्रमाणे त्यांचा सांभाळ करून त्यांना वाढवलं आहे, त्यामुळे अशा झाडांना तोडू नये असा आदेश छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यातल्या सैनिकांना दिला होता. ती झाडं कोणीही तोडणार नाही. जर एखादं झाड खूप जीर्ण झालं आहे तर त्याचा जो काही मालक आहे त्याला व्यवस्थित असं मूल्य देऊन ते झाड खरेदी करावं आणि नंतर ते तोडावं असा संदेश शिवरायांनी आपल्या राजपत्रामध्ये सैनिकांना दिला होता. सैनिकांना त्यांनी ही सुद्धा काळजी सांगितली होती की जेव्हा तुम्ही कुठेतरी स्वारी कार्यावर जाता त्यावेळेस कुठेतरी रात्रीचा मुक्काम असतो, अशा मुक्कामाच्या वेळेला खबरदारी घ्या. अशा मुक्कामाच्या वेळेला घोड्यांचा जो काही पागखाना आहे किंवा घोड्यासाठी जी काही वैरण ठेवलेली आहे त्या वैरणीची सुरक्षा ठेवा. डोळ्यात तेल घालून त्याचं रक्षण करा. कारण रात्री अपरात्री एखादा उंदीर वात पळून न्यायचा आणि वात पळून नेल्यानंतर तो जर काही घोड्याच्या वैरणीजवळ गेला कधी तर त्या वैरणीला आग लागू शकते. त्यामुळे तुम्ही डोळ्यात तेल घालून स्वराज्याचं रक्षण करा असा आदेशच शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेला होता मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी आहेत, अनेक कथामधून ते आपल्यासमोर येतात. शिवाजी महाराजांचं जे काही कार्य होतं मित्रांनो ते इथल्या प्रत्येक जाती धर्मांसाठी होतं. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाबरोबर सामाजिक लोकशाही ज्यांनी प्रस्थापित केली ते होते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज यांच्या राज्याला रयतेचं राज्य म्हणतात मित्रांनो. मग हे रयतेचं राज्य म्हणजे काय मित्रांनो? रयत म्हणजे कोण? तर रयत म्हणजे लोक आहेत मित्रांनो. पब्लिक, गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल म्हणजेच काय मित्रांनो? लोकशाही. गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल म्हणजे काय? लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेले राज्यच म्हणजेच लोकशाही. आणि हीच लोकशाही स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी राबवली होती मित्रांनो.
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री होते मित्रांनो. ते 8 प्रकारचे मंत्री होते. त्या 8 मंत्र्यांनी चांगल्यापैकी कारभार केला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सैन्यांना आदेश दिला होता मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही युद्धावर जाल, जेव्हा कधी स्वारी कराल, तेव्हा शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही धक्का लागता कामा नये. ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून घोडे दौडत गेले, त्यांचं जर काही नुकसान झालं मित्रांनो, तर शिवाजी महाराज त्यांना ती नुकसान भरपाई करून देत असत. रयतेला कधीही त्रास होणार नाही याची काळजी शिवरायांनी घेतली होती मित्रांनो. असं म्हणतात मित्रांनो की एका ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सैन्यांना एक मुस्लिम स्त्री सापडली होती आणि त्या मुस्लिम स्त्रीला कैद करून सैन्याने महाराजांसमोर हजर केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीच्या अंगावरती भरजरी दागिने करून तिला साडी चोळी करून सन्मानाने वापस पाठवलं होतं. स्त्रियांच्या बाबतीत शिवरायांच्या मनामध्ये प्रचंड आदर होता मित्रांनो, कारण स्वराज्याची जी काही प्रेरिका होती ती स्त्री होती, ती म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब. जिजाऊ माँसाहेबांमुळे शिवाजी महाराज घडले आणि शिवाजी महाराजांमुळेच महाराष्ट्र घडलेला आहे मित्रांनो. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठाच माणूस स्वाभिमानाने जर जगत असेल मित्रांनो, तर तो फक्त शिवाजी महाराजांमुळे जगतो आहे. कुणामुळे जगतोय? शिवाजी महाराजांमुळे जगतोय. मराठी अस्मिता, मराठी भाषा याला ज्यांनी चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं, ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडवला, ते राजे होते मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे अशा या महान राजाच्या चरणी विनम्र अभिवादन करून, कोटी कोटी प्रणाम करून मी या राजांना विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. शिवजयंती कशी साजरी करावी याच्याबद्दलचे पण काही गोष्टी आहेत मित्रांनो. माझं तरी असं वैयक्तिक मत आहे मित्रांनो की शिवाजी महाराज यांची जयंती जी काही ती वाचून, नाचून आणि गाजून सुद्धा साजरी केली पाहिजे. अनेक लोक म्हणाल सर तुम्ही असं का म्हणता, तर मित्रांनो वर्षातून एकदा शिवजयंती येते, त्यामुळे जर तुम्हाला आनंद साजरा करायचा तर तुम्ही बिनधास्त साजरा करू शकता. पण मित्रांनो हे सगळं होत असताना शिवाजी महाराज डोक्यात घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? डोक्यात घेणं सुद्धा फार गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मांचा आदर केला. प्रत्येक जाती धर्मातल्या माणसासाठी त्यांनी कार्य केलं. ते कार्य आपल्याला पुढे चालवत नेणं गरजेचं आहे. ते कार्यांचा त्यांचा वसा आपल्याला पुढे चालत नेणं गरजेचं आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, या सर्व महापुरुषांचं जे काही कार्य आहे ते कार्य वाचणं, त्या कार्यांचा अभ्यास करणं आणि त्या कार्यानुसार चालणं ही काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. तर कसं आहे ना मित्रांनो की कुठल्याही महापुरुषांचे जे काही विचार आहेत, आचार आहेत, ते आपले आचार होणं आवश्यक आहे. कारण बुद्धाने जगाला सांगितलं मित्रांनो, तुम्ही किती धर्मग्रंथ वाचले, किती धार्मिक पारायण केलं, पण जोपर्यंत ते विचार तुमचं कृत्य बनत नाही तोपर्यंत काही अर्थ नाही आहे मित्रांनो. छत्रपती शिवरायांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असताना छत्रपती शिवरायांचं जे काही कार्य आहे ते जोपर्यंत आपलं कृत्य बनत नाही मित्रांनो, तोपर्यंत महाराजांचा ज्या काही आत्म्याला शांती लाभणार नाही आहे. आत्मा ही जी काही संकल्पना आहे ती मी फारशी मानत नसलो मित्रांनो, तरी माझ्याकडून ते वाक्य या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. तर महाराजांच्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय की देशाच्या इतिहासामध्ये पहिलं आरमार जर कोणी उभारलं असेल मित्रांनो, तर ते उभारलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी. समुद्रावरती जे नौदल उभारलं होतं मित्रांनो, ते नौदल उभारलं होतं छत्रपती शिवरायांनी. जहाज बांधणीचे जे काही कारखाने आहेत मित्रांनो, 16व्या शतकामध्ये शिवरायांनीच आपल्या देशामध्ये सुरू केलेले आहेत. नौदलाचे जनक म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव अभिमानाने घेतलं जातं. अलीकडच्या काळामध्ये भारत सरकारने नौदलाच्या लोगोमध्ये शिवाजी महाराजांची मुद्रा समाविष्ट केलेली आहे. का केलेली मित्रांनो की भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवराय आहेत. कोण आहेत मित्रांनो? छत्रपती शिवराय आहेत, ही भारतीय नौदलाचे जनक आहे. भारत असो, इंडोनेशिया असो, जगभरातल्या असंख्य देशामध्ये छत्रपतींची जी काही कीर्ती आहे मित्रांनो ती जगभर पसरलेली आहे. इंडोनेशियासारख्या देशामध्ये सुद्धा आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारले गेलेले आहे. ते का उभारले गेले? कारण हा व्यक्ती कीर्तिवंत होता, हा व्यक्ती सामर्थ्यवंत होता आणि हा व्यक्ती यशवंत होता. यशवंत म्हणजे काय मित्रांनो? यशस्वी पुरुष होता. कोण होते ते? यशस्वी पुरुष होता. गोविंद पानसरे यांचं एक खूप सुंदर पुस्तक आहे मित्रांनो, शिवाजी कोण होता. कसं आहे ना मित्रांनो, त्या पुस्तकामध्ये शिवाजी कोण होता हे एकेरी उल्लेख केलेला आहे.
आय एम सॉरी मित्रांनो की एकेरी कधीही महाराजांचा उल्लेख केला म्हणजे महाराजांचा अपमान होतो असं नाही आहे मित्रांनो. साहित्य क्षेत्रामध्ये अशी भाषा कधी कधी वापरल्या जाते, त्यामुळे त्या पुस्तकात तसं लिहिलं गेलेलं आहे. तिच्यामध्ये शिवाजी महाराजांचे ज्या सैन्यामध्ये कोणकोणते सरदार होते, कोणी कोणी त्यांना कशा पद्धतीने मदत केली त्याबद्दल वर्णन केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे तो ग्रंथ प्रत्येक व्यक्तीने नक्कीच वाचायला हवा आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की शिवाजी महाराजांचे जे काही वकील होते ते कोण होते, त्यांचे जे काही तोफखाना प्रमुख होते ते कोण होते. तर मित्रांनो, महाराज कधीच मुस्लिम देशी नव्हते किंवा त्यांनी कधी मुस्लिमांचा तिरस्कार सुद्धा केला नाही. मुस्लिमाशी फक्त त्यांचं राजकीय वैर होतं. सामाजिक पातळीवरती ते कधीही मुस्लिमांच्या विरोधात नव्हते. त्यांच्या सैन्यामध्ये महार, मांग, सांबार सगळ्या जाती धर्मातले लोक होते मित्रांनो. बहुजन समाजातल्या जेवढ्या काही जाती आहेत, धर्म आहेत, त्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला त्या राज्यांनी आपलंसं केलं आणि त्यांनी मायेचा आधार दिला. त्यामुळे या शिवाजी महाराजांमुळे, या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुम्ही, आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य घडलं. या शिवाजी महाराजांच्या चरणी सदैव नतमस्तक होऊन त्यांना पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन या ठिकाणी करून मी आजचं जे काही माझं सेशन आहे या ठिकाणी याला पूर्ण विराम देतोय. कसं आहे ना मित्रांनो, माझं जे काही व्हिडिओ सेशन्स आहे, हे व्हिडिओ सेशन नेमकं तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं याबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. कमेंट नक्की करा मित्रांनो आणि चॅनल जे काही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वन्स अगेन.